त्यांनी आज करून दिली. बरोबर आहे. आपण एकूणच देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर साधारण स्त्री आणि पुरुष यांचा समसमान एक त्यांच्यामध्ये त्यांचा वाटा असतो. परंतु आत्ता आपण बघितलं तर लोकसभा असो किंवा विधानसभा असो तितकं महिलांना तिथं स्थान नसतं. परंतु मग अशा वेळेला 33% आरक्षण देण्याचा संकल्प सरकारनं सोडलेला आहे. त्याबद्दलही पंतप्रधानांनी आज राजकीय पक्षांना आवाहन केलं. त्याविषयी काय सांगाल? एक तर या देशातल्या महिलांचा जो काय सध्या विकास होतोय किंवा त्यांच्यात जी काय जागृती आलेली आहे ती एक अत्यंत विक्रमी आणि ऐतिहासिक घटना आहे. पूर्वी आमच्या महिला चुलीवर फुंकणी मारता मारता त्यांच्या डोळ्यातनं अश्रू काढायच्या आणि तीच त्यांच्या जीवनाची कहाणी आहे असं मानलं जायचं. यात आता प्रचंड फरक झाला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. पण या महिलांना एक इक्वल फील्ड पाहिजे. जर राजकारणात महिला आल्या तर राजकारणाचा पोत बदलू शकेल यावर प्रत्येकच राजकीय पक्ष विश्वास ठेवतो. कारण महिलांमध्ये ममत्व असतं, घर सांभाळायची जिद्द असते, कुठेतरी प्रगतीचा आढावा घ्यायचा असतो आणि पुढच्या पिढ्या महिला जोजवत असतात. त्यामुळे या महिलांचा राजकारणातला सहभाग वाढावा यासाठी कायदा करण्याची गरज वारंवार व्यक्त केली जाते. राजस्थान सारखं एखादं जुन्या म्हणजे परंपरागत पगडा असलेलं राज्य असेल किंवा महाराष्ट्रासारखा प्रगतिशील विचार मांडणारं राज्य असेल याबाबत सतत क्रांतिकारी निर्णय घेत असतात. ते राष्ट्रीय स्तरावर प्रत्यक्षात येण्यासाठी जे विधेयक आणलं जात आहे ते यावेळेला चर्चेलाच येऊ शकलं नाही कारण संसदेत चर्चाच झाली नाही. संसद हे चर्चेचं सभागृह आहे, सडक नाही असा विचारही आता मांडायची गरज आली आहे. आणि त्यामुळे या महिला आरक्षण विधेयकाचं पंतप्रधानांनी स्मरण करून दिलं असं दिसतंय. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा परिस्थिती योग्य होईल तेव्हा हे विधेयक आणलं जाईल आणि 33% आरक्षण मिळेल असाही एक संकेत या भाषणाचा एक गर्भितार्थ देणारा फ्युचरिस्टिक विचार आहे. बरोबर. किंवा ग्रामीण भागातल्या विशेष